प्रचारामध्ये मोठी रंगत आलेली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कित्येक सभा त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। तामिळनाडूमध्ये आपण पाहिलेला आहे मोठा उलटफेर या ठिकाणी झालाय। कोलातूर मतदारसंघातून स्टॅलिन यांची पिछाडी कायम आहे। एमके स्टॅलिन आणि त्यांची पिछाडी कायम आहे। कोलातूर मतदारसंघातून स्टॅलिन नेमका या ठिकाणी काही चमत्कार करणार का हे पाहणं महत्त्वाचं होतं। 2011 पासून ते या ठिकाणाहून निवडून येत आहेत, मात्र या मतदारसंघातून स्टॅलिन यांची पिछाडी जी आहे ती सध्या पाहायला मिळते। अपडेट्स स्टॅलिन यांच्या एकूणच राजकारण पाहता आणि त्याचबरोबर स्टॅलिन यांनी आखलेली रणनीती पाहता त्यांची मोठी पिछाट या ठिकाणी झालेली आहे। अँटी इन्कम्बन्सीचा फटका स्टॅलिन यांना बसताना पाहायला मिळत आहे। स्वतः देखील ते पिछाडीवर आहेत आणि त्यांचा डीएमके देखील 51 जागांवर या ठिकाणी आघाडीवर, तर एआयडीएमकेनं देखील या ठिकाणी मुसंडी मारली। भाजपसाठी हे चांगली गोष्ट असेल, कारण 68 जागांवर एआयडीएमके प्लस भाजप या ठिकाणी आघाडीवर आहेत, तर टीव्हीके 93 जागांवर आघाडीवर आहे। कदाचित तामिळनाडूमध्ये वेगळं चित्र दिसेल आणि अभिनेते विजय कदाचित या ठिकाणी आपली सरकार स्थापन करतील। कोलातूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळतेय। एमके स्टॅलिन, त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात आहेत एआयडीएमकेचे आर संथानकृष्णन आणि टीव्हीकेचे व्हीएस बाबू, अशी तिरंगी लढत या ठिकाणी। पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या आकडेवारीकडे वळूयात। भाजप 128 जागांवर आघाडीवर, तृणमूल काँग्रेस 124 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 6 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे आणि डावे 1 जागेवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। म्हणजे 64 जागांचे कल आतापर्यंत हाती आले। तामिळनाडूमध्ये आपण पाहूयात, डीएमके 51, एआयडीएमके 68 आणि टीव्हीके या ठिकाणी 93 जागांवर आघाडीवर आहे। टीव्हीकेनं यंदाच्या या निवडणुकीमध्ये फार कमाल केलेली असं म्हणावं लागेल। पहिलीच निवडणूक, मात्र ज्या पद्धतीने त्यांनी मास्टर स्ट्रोक मारलाय। आसामची आकडेवारी पाहूया। जोरहाटमधून काँग्रेसचे जे आहेत गौरव गोगोई यांची पिछाडी या ठिकाणी कायम आहे। जोरहाटमधून काँग्रेसचे गौरव गोगोई यांची पिछाडी कायम आहे। आसाममध्ये जोरहाटमधून काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर। तर आसाममधली आकडेवारी, भाजप 84 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 27 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे आणि इतर 1 जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे।